आपल्या एका व्ह्युअरनी मला विचारलं होतं की आजी आम्हाला डोहाळे जेवणाचे प्रकार सांगा, म्हणजे कुठल्या कुठल्या पद्धतीने डोहाळे जेवण केली जातात किंवा पूर्वी केली जायची ते आम्हाला नक्की सांगा. हल्ली बऱ्याच वेळेला सासर माहेरचं म्हणून एक मोठं छान दणक्यात डोहाळे जेवण केलं जातं. त्यावेळेला मग मोरावरचं किंवा धनुष्यबाण घेऊन असे वेगवेगळ्या प्रकारचे डोहाळे जेवण एकाच दिवशी केले जातात. पण आमच्या वेळेला तसं नव्हतं बरं का. प्रत्येक वेळेला छान छान वेगळी डोहाळे जेवणं केली जायची. आता मी माझंच उदाहरण देते बरं का. माझ्या सासरी काही डोहाळे जेवणाची पद्धत नव्हती, पण माहेरी मात्र डोहाळे जेवणाची पद्धत होती. आणि माझ्या मावशी, आजी, आई सगळ्यांनी, आत्या सगळ्यांनी मिळून माझे अनेको प्रकारचे डोहाळे जेवणं केली आणि ते सुद्धा नाविन्यपूर्ण. त्यातल्याच काही डोहाळे जेवणाच्या प्रकारांची आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. साधारण 7वा महिना लागला की डोहाळे जेवण करायला सुरुवात होते. 7व्या महिन्यात मी आईकडे गेले होते. मग आईने वेगवेगळ्या प्रकारची डोहाळे जेवणं माझी केली. त्यावेळेला आमची श्रीरामपूरची आजी, नंतर माई आजी म्हणजे वडिलांची आई सगळेजण घरात होते बरं का. काही काही वेळेला तर परगावून आत्या मावशीसुद्धा आले होते. तर आता अनेक प्रकारचे डोहाळे जेवणं, ती कुठली डोहाळे जेवणं ही तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर आपण पहाटेपासून घेऊयात. आईने माझं पहाटेचं डोहाळे जेवण केलं होतं. त्यावेळेला माझ्या मैत्रिणींना रात्रीच बोलवलं होतं. शिवाय आईच्या जवळपासच्या ज्या काही मैत्रिणी होत्या पहाटे येणाऱ्या त्यांना तिने आमंत्रण दिलं होतं. अगदी पहाटे 5-5:30 वाजता माझं डोहाळे जेवण गच्चीवर झालं. मस्तपैकी मी छान साडी नेसले होते. गच्चीवर रात्रीच बहिणींनी आणि आईनी तयारी करून ठेवली होती आणि एक चौरंग, खुर्ची, त्याच्यावर फुलांच्या माळ्या असं सजवून ठेवलं होतं. त्या डोहाळे जेवणाला अंदाजे एक 25-30 बायका आणि मुली म्हणजे माझ्या मैत्रिणी जमल्या होत्या. आईनी त्यावेळेला पहाटेचं डोहाळे जेवण म्हणजे गुलाबी रंगाचे सगळे पदार्थ केले होते. म्हणजे गुलाबी पेरूच्या वड्या केल्या होत्या, गुलाबी रंगाचा बीटरूट घालून भात केलेला होता, चिरोटे केले होते. असे जवळजवळ 4-5 प्रकार त्यांनी गुलाबी रंगाचे केले होते. आणि त्यावेळेला छानपैकी सगळ्यांनी गाणी म्हटली आणि माझं पहाटेचं डोहाळे जेवण झालं. आणखीन एक माझं डोहाळे जेवण मला आठवतं म्हणजे उन्हातलं, म्हणजे साधारण 8:30-9चं अगदी कोवळ्या उन्हातलं बरं का. त्यावेळेला सुद्धाच माझ्या मैत्रिणी आणि आईच्या ज्या आजूबाजूच्या मैत्रिणी होत्या, काही नातेवाईक मंडळी होते, ते सगळेजण त्यावेळेला 8-8:30ला आले होते. अंगणामध्ये छान आंब्याच्या झाडाखाली आईने ते डोहाळे जेवण केलं होतं. केशरी आणि पिवळा अशा रंगाचे साधारण पदार्थ केले होते. म्हणजे ढोकळा केला होता, नंतर ओलं खोबरं असतं की नाही ते घालून पिवळा भात तिखटाचा असं छानसा केला होता, पन्हं केलं होतं. असे जवळजवळ 4-5 प्रकारचे पदार्थ तिने त्यावेळेला कोवळ्या उन्हातलं ज्यावेळेला माझं डोहाळे जेवण केलं होतं ना त्यावेळेला केलं होतं. आईने रात्री चांदण्यातलं डोहाळे जेवणसुद्धा केलं. त्यावेळेला मात्र स्वच्छ पांढरे असे जे काही पदार्थ असतील ते केले होते. म्हणजे बासुंदी पुरी म्हणा किंवा खोबऱ्याच्या वड्या म्हणा, चिरोटे म्हणा, असे छान पांढरे पदार्थ तिने त्यावेळेला केले होते. आणि त्यावेळेलाच घरचे, काही मैत्रिणी तिच्या, काही माझ्या, काही सासरचे मंडळी असे म्हणून छान दणक्यात डोहाळे जेवण केलं होतं. त्यावेळेला डोहाळे जेवणाला साधारण एक 25 ते 40-50 पर्यंतच मंडळी यायचे बरं का. जास्त मंडळी सहसा यायचे नाही. एक जे मोठं डोहाळे जेवण असायचं त्यावेळेला मात्र 100-200 लोक बोलवले जायचे. याशिवाय आईने होडीतलं डोहाळे जेवण केलं होतं. खऱ्या होडीमध्ये नेऊन सुद्धा डोहाळे जेवण केलं होतं आणि फुलांची होडी सजवून त्याच्यातलं सुद्धा डोहाळे जेवण केलं होतं. आणखीन एक गोष्ट सांगते. माझी आजी होती ना श्रीरामपूरला, त्यांची बाग होती आणि तिने शकुंतलेसारखं मला सजवलं होतं. म्हणजे हातामध्ये सगळे गजरे वगैरे घातले होते आणि छान डोहाळे जेवण केलं होतं. त्यावेळेला मात्र 60-70 जणी बायका बोलवल्या होत्या आणि मग लाडू, चिवडा वगैरे असं केलं होतं. एक छान पेशवेकालीन जसं असतं की नाही त्या पद्धतीचं एक डोहाळे जेवण केलं होतं. म्हणजे मागे छान गालीचा लावला होता, दोन्ही बाजूला लोड होते, माझ्या अंगावर छान भरजरी आजीच्या वेळेचा शेला दिला होता घालायला, नथ होती, सगळे दागिने घातले होते, सगळे चांदीचं ताट, वाटी, भांडं, तांब्या भांडं, आणखीन अत्तरदाणी, गुलाबदाणी सगळे चांदीचे जेवढे म्हणून छान छान भांडी अशी आजूबाजूला ठेवता येतील अशी ठेवली होती. आणि छान मस्त माझं पेशवेकालीन डोहाळे जेवण केलं होतं. पण ह्या प्रत्येक डोहाळे जेवणाला वेगवेगळी गाणी म्हटली जायची आणि अतिशय मजा यायची. बरं मी काय लहान होते, आपले सगळेजण कौतुक करतायत म्हटल्यावर मलाही त्याच्यातला आनंद व्हायचा. आणखीन एक डोहाळे जेवण म्हणजे बागेतलं डोहाळे जेवण. बागेतल्या डोहाळे जेवणाला सारसबागेमध्ये आम्ही गेलो होतो. त्यावेळेला आई आदर्शनगरमध्ये राहत होती. त्यामुळे आदर्शनगरमधल्या तिच्या सगळ्या मैत्रिणी, जवळजवळ 60-70 मैत्रिणींनी सारसबागेत माझं डोहाळे जेवण केलं होतं. मग बागेतलं डोहाळे जेवण करताना मी हिरवी साडी नेसले होते. त्यावेळेला बागेतलं डोहाळे जेवण करताना भेळ, नंतर मटारच्या करंज्या किंवा सामोसे असे छान बेत केला होता आणि सगळ्यांनी तेथे त्याचा छान आस्वाद घेऊन मस्तपैकी डोहाळे गीत म्हणून त्यावेळेचं सुद्धा डोहाळे जेवण माझं अतिशय छान झालं होतं. याशिवाय झोपाळ्यावरचं डोहाळे जेवण आहे, रात्रीचं डोहाळे जेवण आहे. रात्रीचं म्हणजे साधारण 10-10:30ला अंधार पडलेला असतो की नाही त्यावेळेला केलं होतं. त्यावेळेला तिने थालीपीठं वगैरे केली होती.
थोडक्यात काय, डोहाळे जेवण म्हणजे डोहाळतोलीचं कौतुक करणे, तिला आनंद देणे आणि तिचं मन जितकं उल्हासित राहील याचा प्रयत्न करणे. आणि त्यानिमित्ताने वेगवेगळे पदार्थ व्हायचे, आजूबाजूच्या आईच्या मैत्रिणी यायच्या, नातेवाईक यायचे आणि अतिशय छान उत्साहाच्या वातावरणात डोहाळे जेवण केलं जायचं. ह्याच्या व्यतिरिक्त एक मोठं डोहाळे जेवण केलं जायचं. त्यावेळेला मात्र एखादा हॉल म्हणा किंवा मोठी जागा घेऊन त्यावेळेला सगळ्या बायकांना बोलवलं जायचं आणि मग त्यावेळेला रथातलं किंवा मोरावरचं असं डोहाळे जेवण केलं जायचं. म्हणजे त्याचा सेट लावला जायचा आणि त्याच्यामध्ये डोहाळतोलीला बसवलं जायचं. कमळातलं सुद्धा माझं डोहाळे जेवण केलं. म्हणजे खरं कमळ नाही, पुठ्ठ्याचं मोठं कमळ केलं होतं आणि त्याच्यात बसून सुद्धा डोहाळे जेवण केलं. मी सांगते ना, जवळजवळ 25-30 प्रकाराने माझं डोहाळे जेवण नक्की केलं असेल. मुख्य म्हणजे हे सगळं कौतुक मी एन्जॉय करत होते यात शंकाच नाही. तुम्हीही तुमच्या लेकीचं, सुनायचं अशी छान छान डोहाळे जेवण करू शकाल. आणि हो, मुख्य म्हणजे एक धनुष्यबाण घेऊन सुद्धा एक डोहाळे जेवण केलं होतं बरं का. फुलांचं धनुष्यबाण केलं होतं आणि छानपैकी तेही एक डोहाळे जेवण केलं होतं. तुमच्याशी असे छान छान विषयावर बोलताना मी माझ्या भूतकाळात रमून जाते आणि सगळ्या गोष्टी, आईचं प्रेम, मावशांचं प्रेम, त्यांनी केलेलं कौतुक हे सगळं आठवायला लागतं. कधी कधी मला थोडासा कंटाळा यायचा. त्यावेळेला आजीने मला सांगितलं होतं की अगं, डोहाळे जेवण हे तुझ्याकरता असतं असं नाही बरं का, ते तुझ्या बाळाकरता असतं. बाळाचं कौतुक करायचं आणि तू आनंदी झालीस की तुझं बाळ पण आनंदी होणार की नाही. आणि बाळाचं नाव सांगितल्यानंतर मी मात्र प्रत्येक डोहाळे जेवणाला होकार दिला. अशाच छान छान काही माझ्या आठवणी तुमच्याबरोबर शेअर करायला मला नक्कीच आवडतील. तुम्हाला जर आणखीन काही माहिती हवी असेल तर नक्की मला अभिप्रायामध्ये कळवा. आपण त्याच्यावर नक्की एखादा व्हिडिओ करू. धन्यवाद.